नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्रुती यादव आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मागील लेक्चरमध्ये आपण एरर्स ऑफ ऑडिटिंग हा पॉईंट पाहिला होता. तर ह्या लेक्चरमध्ये आपण फ्रॉड्स ऑफ ऑडिटिंग त्याचे टाईप्स पाहणार आहोत. आता टाईप्स पाहण्यापूर्वी आपण फ्रॉड्स म्हणजे काय ते पाहून घेऊयात. आता फ्रॉड्सचा अर्थ काय होतो की तुम्ही जाणून बुजून केलेली चूक, त्याला आपण काय म्हणतो, फ्रॉड्स म्हणतो. मग अनेक प्रकारचे फ्रॉड्स आपल्याला कंपनीमध्ये पाहायला मिळतात. मग त्याचे टाईप्स आपण पाहूयात. फर्स्ट काय दिले त्यांनी, मिसअप्रोप्रिएशन ऑर डिफॉल्केशन, आणि सेकंड काय दिले, फॉल्सिफिकेशन ऑर मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट. आता मिसअप्रोप्रिएशन अँड ऑर डिफॉल्केशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये दोन सबटाईप दिलेत, कॅश आणि गुड्स. आता मिसअप्रोप्रिएशन आणि डिफॉल्केशन म्हणजे काय की चुकीची माहिती दर्शवताय तुम्ही. मग ती कॅशच्या बाबतीत असो किंवा गुड्सच्या बाबतीत असो. मग ती कसं करतोय आपण, म्हणजे तो जो फ्रॉड करणारा व्यक्ती आहे ते तो कसं करतोय ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहे की तो कॅशच्या बाबतीत कसा काय फ्रॉड करू शकतो किंवा कॅशचा गैरवापर कसा करू शकतो. पहिलं त्यांनी काय दिले ते, मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश. इथे मिसअप्रोप्रिएशनचा अर्थ होतो गैरवापर. कॅश मे बी मिसअप्रोप्रिएटेड बाय व्हेरियस वेज ॲज फॉलोज. इथे आता तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं दिलीत की कॅशचा म्हणजे आपण त्याला पैसे असं म्हणतो, त्याचा गैरवापर कसा करू शकतो एखादा व्यक्ती कंपनीमधीलच. उदाहरणार्थ सप्रेसिंग रिसिप्ट म्हणजे चुकीचे रिसिप्ट द्यायचे, त्यामध्ये काहीतरी चुका करायच्या, अल्टरेशन करायचं. रेकॉर्डिंग लेस अमाऊंट दॅन द ॲक्च्युअल अमाऊंट म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 20,000चं परचेस केलं आणि रेकॉर्ड तुम्ही लिहिताना काय लिहिलं 10,000 आणि वरचे 10,000 तुम्ही तुमच्याकडेच ठेवले. मग ह्याला सुद्धा आपण काय म्हणणार, कॅश रिलेटेड फ्रॉड झाला असं म्हणणार. त्यानंतर रेकॉर्डिंग फिक्टिशियसचा अर्थ इथे काय सांगितलं आहे, काल्पनिक. म्हणजे असा एक व्यवहार जो प्रत्यक्षात झालेलाच नाही आहे तरीसुद्धा तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग करताय की एवढ्या एवढ्या कॅशचा व्यवहार झाला आहे म्हणून. त्यानंतर दिले रेकॉर्डिंग मोर अमाऊंट दॅन द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ पेमेंट. आता मोरचा अर्थ ऑब्विसली कमी अमाऊंट तुम्हाला लिहायची आहे तिथं, पण तुम्ही एक्स्ट्रा अमाऊंट दाखवताय म्हणजे त्याचा पूर्णपणे टोटल जे असते बॅलन्स शीटवरती त्याच्यावरती इम्पॅक्ट पडणार. ठीक आहे, मग हे कशाशी रिलेटेड आहेत सगळे पॉईंट, मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश. आता इथे त्यांनी वरती गुड्सची जे काय आहेत मिसअप्रोप्रिएशनचे पॉईंट ते देखील दिले, ते आपण पाहणार आहोत. इथे त्यांनी काय सांगितले, मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स. आता वर आपण काय पाहिलं, कॅश रिलेटेड कसा फ्रॉड करू शकतो एखाद्या व्यक्ती, तसाच मालाच्या बाबतीत देखील फ्रॉड करू शकतो. इथे बघा काय दिले त्यांनी, मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स इज व्हेरी कॉमन स्पेशली वेन गुड्स आर नॉट बल्की अँड आर ऑफ हाय व्हॅल्यू. ओनली प्रॉपर अकाउंटिंग फॉर परचेस अँड सेल, स्टॉक टेकिंग अँड पिरियडिकल चेकिंग ऑफ स्टॉक अँड रिड्यूस द पॉसिबिलिटी ऑफ सच फ्रॉड. आता त्यांनी काय सांगितले की गुड्सच्या बाबतीत तर फ्रॉड खूप म्हणजे कॉमन आहेत. म्हणजे तुम्ही असं बऱ्याचदा ऐकलं असेल बघा, एखादी व्यक्ती असेल जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असेल तर ती व्यक्ती काय करते, कमी किंवा जास्त असं मालाची क्वांटिटी त्याच्यामध्ये अल्टरेशन करू शकते. बऱ्याचदा आपण ऐकलं असेल असं. मग त्याला आपण काय म्हणतो, मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स. मग मालाची क्वांटिटी किती आहे, ॲक्च्युअल क्वांटिटी न दाखवता तुम्ही फेक क्वांटिटी दाखवताय, मग त्याला आपण काय म्हणतो, मिसअप्रोप्रिएशन ऑफ गुड्स. मग आता ह्याचं प्रमाण का जास्त आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याच कंपनीमध्ये प्रॉपर अकाउंटिंग नसतं, चेकिंग नसतं परचेस आणि सेल्सचं. पुन्हा स्टॉक रिड्यूस द पॉसिबिलिटी म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितले की सगळ्या कंपनीमध्ये व्यवस्थित चेकिंग नसतं, अकाउंटिंगचं असो किंवा मग मालाचं असो. मग ज्या कंपनीमध्ये असं नसतं मग ऑब्विसली त्या कंपनीमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता खूप दाट असते. ठीक आहे, तर आपण काय पाहिलं, मिसअप्रोप्रिएशन, डिफॉल्केशन, त्याच्यामध्ये दोन पॉईंट होते, कॅश आणि गुड्स. म्हणजे कॅशच्या बाबतीत आपण फ्रॉड कसा करू शकतो आणि गुड्सच्या बाबतीत देखील आपण फ्रॉड करू शकतो. ठीक आहे, आता ह्याच्या सोबत जो दुसरा त्यांनी टाईप दिलाय त्याला आपण काय बोललोय, काय म्हणले, फॉल्सिफिकेशन ऑर
मॅनिप्युलेशन ऑफ अकाउंट. त्यामध्ये देखील 2 पॉईंट दिलेत तुम्हाला, विंडो ड्रेसिंग आणि सिक्रेट रिसोर्स. हे देखील खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहेत. चला तर मग आपण हे 2 पॉईंट्स पाहूयात. फर्स्ट पॉईंट कोणता दिलाय त्यांनी, विंडो ड्रेसिंग. आता विंडो ड्रेसिंग म्हणजे काय? वेन अकाउंट्स आर प्रिपेअर इन सच अ वे दॅट ॲपरेंटली ऑन द फेस ऑफ इट they indicate a much better picture than actually what they are. It is known as window dressing. The main objective behind is to obtain further credit to win the confidence of shareholder. म्हणजे ह्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितले की तुमची म्हणजेच कंपनीची परिस्थिती खूप गरीब असते किंवा कंपनीला एवढा प्रॉफिट पण होत नसतो, तरी कंपनी काय दाखवते की आम्हाला खूप सारा प्रॉफिट होतो आहे, आमची कंपनीची अवस्था खूप चांगली आहे. मग त्याला आपण काय म्हणतो, विंडो ड्रेसिंग. म्हणजे जे नाही आहे तुमच्याकडे ते तुम्ही शो ऑफ करताय, दाखवताय लोकांना. तुम्ही बऱ्याचदा अशी लोक पाहिले असतील बघा, त्यांची परिस्थिती खूप गरीब आहे, तरीसुद्धा ते असं दाखवून देतात की ते खूप श्रीमंत आहेत आणि नको त्या गोष्टींवरती खर्च करतात. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, विंडो ड्रेसिंग. म्हणजे जे तुमच्याकडे नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही दाखवता आणि रियालिटी वेगळीच असते. मग आता ही कंपनी का करते असं, टू ऑब्टेन फर्दर क्रेडिट. म्हणजे तिला क्रेडिट मिळावं की हा चांगली कंपनी आहे, मानांकित कंपनी आहे. टू विन द कॉन्फिडन्स ऑफ शेअर होल्डर. म्हणजे शेअर होल्डर म्हणजे कोण असतात, अशी लोक जे कंपनीमध्ये गुंतवणूक करतात, कंपनीचे शेअर खरेदी करून. मग आता ती लोक कधी गुंतवणूक करणार, जेव्हा त्यांना असं वाटेल की ही कंपनी चांगली आहे, याच्यामुळे आपल्याला चांगला डिव्हिडंड मिळू शकतो शेअर गुंतवले तर. मग त्यावेळेस कंपनी काय करू शकते, हा स्ट्रॅटेजीचा वापर करू शकते, जे की अत्यंत चुकीचे आहे, पण तरी काही कंपन्या करतात असं. ठीक आहे. आता सेकंड जो पॉईंट आहे ना, तो पहिला पॉईंटच्या एकदम ऑपोजिट आहे असं म्हणू शकतो आपण, विरुद्ध आहेत दोघे पण एकमेकांना. पहिल्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, जे नाही आहे तुमच्याकडे ते दाखवत आहे, आणि इथे काय त्यांनी सांगितले, सिक्रेट रिझर्व, गुप्त राखीव. वेन अकाउंट आर परचेज इन सच अ वे दॅट ॲपरेंटली ऑन द फेस ऑफ इट they disclose worse picture than actually what they are. It is known as secret reserve. The main objective behind this are to avoid or reduce the tax liability, to conceal the true position from the competitor. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की कंपनीला खूप सारा प्रॉफिट होतो, खूप चांगली परिस्थिती असते कंपनीची, म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असते कंपनी. पण तरीही कंपनी काय दाखवते की आम्हाला प्रॉफिट झालेलाच नाही आहे, खूप लॉस झाला आहे. का हे सगळं करते कंपनी, टू अवॉइड रिड्यूस टॅक्स लायबिलिटी. आता तुम्हाला टॅक्स लायबिलिटी हे सांगण्यापूर्वी टॅक्स म्हणजे काय हे सांगते. आता टॅक्स ही अशी गोष्ट आहे जे सरकार काय करतं, एखादी व्यक्ती असेल किंवा कंपनी असेल ज्यांना प्रॉफिट व्यवस्थित होत असेल, एखाद्या व्यक्तीला इन्कम चांगले असेल, त्यांची फिक्स अमाऊंट असते, त्याच्यावर जर इन्कम होत असेल तर सरकार टॅक्स गोळा करते, त्याला कर आपण असं म्हणतो. मग तो कर चुकवण्यासाठी कंपन्या काय करतात, असं दाखवून देतात की आम्हाला लॉस झाला आहे व्यवसायाला. मग असं दाखवल्यामुळे त्यांना काय फायदा होतो की टॅक्सच भरावा लागत नाही. आता ऑब्वियसली कुठलं पण सरकार कशावरती टॅक्स घेते, प्रॉफिट किती झाला आहे कंपनीला, म्हणजे इन्कम कंपनीचं चांगलं असेल तर टॅक्स घेणार ना सरकार. एखाद्या कंपनीला लॉसच झाला असेल तर काच टॅक्स घेईल कंपनीकडून. मग असे टॅक्स वगैरे वाचवण्यासाठी सुद्धा कंपनी असं करू शकते. टू कन्सील द ट्रू पोझिशन फ्रॉम द कॉम्पिटिटर. म्हणजे तिचा जो कॉम्पिटिटर आहे त्याच्यापासून म्हणजे ट्रू पोझिशन आहे, म्हणजे असं दाखवून द्यायचं नाही त्या कॉम्पिटिटरला की आमची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. म्हणजे कॉम्पिटिटरला असं वाटत राहणार की हा काय आपल्या पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही आता बघा, स्कूलमध्ये असताना बघा किंवा कॉलेजमध्ये असताना जे टॉपर लोक असतात ते काय दाखवून देत होते की आम्ही काहीच अभ्यास केलेला नाही आहे, मला तर ही कन्सेप्ट खूप अवघड जाते, हे असं सांगतात तुम्हाला. पण रियालिटीमध्ये त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो, रोज ते त्यांच्या शेड्यूलनुसार व्यवस्थित अभ्यास करत असतात, आणि एंडिंगला मग रिझल्ट लागल्यावर ते कळतं की अरे ही तर व्यक्ती खूप चांगला अभ्यास करून आलेली पेपरला आणि हिला चांगले मार्क्स पडले आपल्या सर्वांपेक्षा. मग ह्याचंच आपण उदाहरण कशामध्ये घेऊ शकतो, सिक्रेट रिझर्वमध्ये. मग तुमच्याकडे असतं सगळं पण तुम्ही दाखवतच नाही जगाला,
ठीक आहे. आय होप तुम्हाला हे पॉईंट्स समजले असतील. आणि हे एरर्स म्हणा, फ्रॉड्स म्हणा, हे दोन्हीसुद्धा पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित पाठ करा. धन्यवाद.